नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गगनताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी, विषय आहे गणित भाग 1, घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2 2026। ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरपत्रिका सहित पाहणार आहोत। अधिकाधिक सराव करा। बेस्ट ऑफ लक। प्रत्येक विद्यार्थ्याने यासाठी जास्तीत जास्त सराव करणं, प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे। त्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रश्नपत्रिका सोडू शकत नाही। जेवढ्या जास्त मागील काही वर्षाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडाल तेवढा तुमचा जास्त अभ्यास होईल आणि परीक्षेला हसतमुखाने सामोरे जाऊ शकता। खूप साऱ्या मागील काही वर्षाच्या प्लेलिस्टमध्ये आपल्याकडे प्रश्नपत्रिका भेटतील, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त सराव करा। जेवढा जास्त सराव तेवढे अधिक गुण भेटूयात चालू आहे व्हिडिओमध्ये। चला तर मग आपण प्रत्यक्षात व्हिडिओला सुरुवात करूया। इयत्ता 9वी, विषय आहे मॅथ्स 1, गुण आहेत 20 आणि वेळ आहे 1 तास। असा हा 1 तासाचा प्रश्नपत्रिका आहे। आपण पाहणार आहोत सेकंड युनिट टेस्ट 2026। क्वेश्चन नंबर 1A, चॉईस द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स गिवन बिलो। इफ 6:5 and y:20, देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y। वायची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। वायच्या व्हॅल्यू ठिकाणी आपला जर व्हॅल्यू पुटअप करून आपण जर स्टेप बाय स्टेप सोडवला तर आपला आन्सर येत आहे 24। देन नेक्स्ट फिलिंग द ब्लँक्समध्ये सेकंडमध्ये विचारलेलं आहे A:1 अजय इज द यंगर दॅन द विजय बाय 5 years, सम ऑफ देअर एजेस अँड 25 years, व्हॉट इज द एजेस। तर याचा आन्सर येत आहे C10। देन आफ्टर सॉल्व द फॉलोइंग एनी वन ऑफ द फॉलोइंग। याच्यामध्ये 2 आहेत, तुम्हाला एनी 1 दिलेले आहेत, एनी 2 दिले आहेत आणि तुम्हाला एनी 1 सोडवायचे आहेत फक्त। तर हा 2 गुणांसाठी आहे, 2 गुणांसाठी, हा 2 गुणांसाठी, म्हणजे मिळून 4 झाले। तर बीमध्ये तुम्हाला फर्स्ट विचारलेला आहे फिलिंग द ब्लँक्स फॉर द फॉलोइंग। यामध्ये रेशो आणि प्रोपोर्शन यामधील हा क्वेश्चन्स विचारलेला आहे। तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू पुट करून त्याचं स्टेप बाय स्टेप सोडवलं तर इथे 36 आणि इथे 22 असं आन्सर येत आहे। आय थिंक तुम्ही एकदा ट्राय करून पहा। सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन, यामध्ये m+3=5। या ठिकाणी आपल्या एमची व्हॅल्यू काढायची आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू काढायची। तर आपण अशा प्रकारे करू शकतो की m5 -3 प्लस आहे, मायनस होईल, -2 येईल फक्त, m=2 बरोबर, म्हणजेच काय m=2 आलेलं आहे। अशा प्रकारे y इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल, y ॲज इट इज राहील, 3 इकडे मल्टिप्लाय होईल, 2 3 6 येईल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2मध्ये विचारले सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग। इथे पण 2 तुम्हाला दिलेले आहेत, 3 दिलेले असतील आणि 2 सोडायचे आहेत 2 गुणांसाठी। ओके, तर या ठिकाणी क्यूब येणार आहे, A क्यूब, B क्यूब, 7 क्यूब, 3 क्यूब, सेम हियर। आन्सर तुम्ही व्हॅल्यूमध्ये टाकून पुटअप करून व्हॅल्यू सोडवा, मग तुम्हाला ते समजेल स्टेप बाय स्टेप। याची स्टेप फार मोठी आहे त्यामुळे मी डायरेक्ट देत नाही। इथं फायनल आन्सर तुमचं 643 आय थिंक 27 असं काहीतरी येत आहे, परंतु तुम्ही सॉल्व करून पहा, असं चुकीचं होऊन जाईल डायरेक्ट आन्सर दिलं तर। अशा प्रकारे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा सराव करा, कारण आता सराव परीक्षा युनिट टेस्ट क्रमांक 2 2026ची नुकतीच सुरू होणार आहे किंवा झालेली आहे, चालू आहेत, काहींची संपलेली आहेत। तर या प्रश्नपत्रिकेसाठी जरा जास्तीत जास्त सराव करा, कारण वार्षिकला सुद्धा याच्यातील काही प्रश्न पडू शकतात। वार्षिक परीक्षा नुकतीच तोंडावर येते आहे, मार्च एप्रिलमध्ये तुमच्या परीक्षा असतील, मार्च एंडिंगपर्यंत इयत्ता 9वीच्या। तर आपण पाहत आहोत सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग बाय युझिंग द व्हेरिएबल x+y फ्रॉम एनी 4 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स। 2 व्हेरिएबल वापरायचे आहेत आपल्या x आणि y, आणि यामध्ये 4 लिनियर इक्वेशन, 4 इक्वेशन तयार करायचे। म्हणजेच काय, x+y=7 फॉर एक्झाम्पल, देन 2x+y=27, वॉटेवर जे असेल ते, आणि मग आपण x yची व्हॅल्यू, अशा प्रकारे तुम्हाला 4 इक्वेशन इथे लिहायचे आहेत। याचासुद्धा रेशो तुम्हाला काढायचा आहे। कंप्लीट द ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली क्वेश्चन नंबर 3A मध्ये 2 गुणांसाठी। तर ही असणार आहे, फार सोपी आहे ही पण ॲक्टिव्हिटी। x y z सर्व इथे एक्सच येणार आहे, x y आणि z अतिशय सोपी आहे। पाउटअप गुण आहेत इथे सुद्धा, x y z, x y मल्टिप्लाय z मल्टिप्लाय 1 अशा प्रकारे येत आहे, आणि हीच रेशो याचा 1 येत आहे। आता स्टेप बाय स्टेप सोडून मी दाखवत नाही, तुम्ही याची प्रॅक्टिस करा, अधिकाधिक जास्तीत जास्त सराव करा। सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग, सॉल्व द फॉलोइंग ऑफ द सायमल्टेनियसली इक्वेशन। 2 इक्वेशन सायमल्टेनियसली सोडवायचे आहेत तुम्हाला। पहायचं सबस्ट्रक्शन ॲडिशन काय करता येईल ते। यामधीलच क्वेश्चन नंबर 3B मधीलच हा नेक्स्ट ऑप्शन आहे, यामधील 1 सोडवायचं होतं आपण आता पाहिलं। एम रेशोमधील तुम्हाला जर हे सोपं वाटलं तर हे सोडवा, पण तुम्हाला डाऊट असेल की माझं हे बरोबर येऊ शकत नाही तर मात्र तुम्ही दोन्हीही सोडवा।
कारण तुम्हाला ज्याच्यामध्ये जास्त गुण मिळतील त्याचे गुण तुम्हाला काउंटिंग केले जातात. क्वेश्चन नंबर 4, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग. दोन्हीमध्ये हे पण सोपं आहे पहा, दोन्ही सोपेच आहेत तसे. द रेशो ऑफ द इन्कम ऑफ द 2 पर्सन, किती रेशो आहे दोन व्यक्तींच्या इन्कमचा? 9:7. द रेशो ऑफ द एक्सप्रेस इफ 4:3, एव्हरी पर्सन सेव्ह ₹200. फाइंड द इन्कम ऑफ ईच. तर तुम्हाला काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल एक्स म्हणूया आपण. 9x + 7y = 200 फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड विचारलेल 4x + 3y = 200. नेमकं आपण वायमध्ये एक्स आणि वाय म्हणूया. एक्स 1 पर्सन आणि वाय 2 पर्सन. तर आपल्याला तर काय करावं लागेल? एक कुठलं तरी मधलं किंवा हे पहिलं इक्वेशन कॅन्सल करण्यासाठी किंवा वाय किंवा एक्स कट करण्यासाठी आपल्या दोन्हीपैकी एकाला मल्टिप्लाय करावं लागेल, 4 किंवा 3. तर आपण पहिल्या इक्वेशनला 4ने मल्टिप्लाय करूया आणि याला 3ने मल्टिप्लाय करूया. तर पहा आपलं आन्सर काय येईल. आणि आलेल्या इक्वेशनमधून, दोन इक्वेशनमधून आपलं सबस्ट्रॅक्शन करा. आलेल्या किमतीमध्ये तुम्हाला यांचं इन्कम मिळून जाईल. ओके. तर पुढे नेक्स्ट चालूया आपण. क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग. इथेही सोपं आहे. 28 - x इज द मीन प्रोपोर्शनल टू 27x अँड 19x अँड द फाइंड ऑफ द व्हॅल्यू ऑफ के. फाइंड द व्हॅल्यू केची व्हॅल्यू काढायची आहे. नेक्स्ट विचारलेलं द सम ऑफ द एज ऑफ प्रियांका अँड दीपिका 34 years अँड प्रियांका एल्डर टू द दीपिका 6 years, देन दे आर द 2 days here. प्रियांका ही दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तर दोन्हीच्या वयांची बेरीज ही 34 येत आहे, 24 येत आहे. तर चला, तर मग हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा आणि येणाऱ्या परीक्षेला सामोरे जा. वार्षिक परीक्षेसाठी सुद्धा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. चला तर मग भेटूया व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा. प्लेलिस्टमध्ये खूप साऱ्या घटक चाचणी परीक्षा क्रमांक 1, घटक चाचणी परीक्षा क्रमांक 2, प्रथम सत्र, द्वितीय सत्र, इयत्ता 9वी, इयत्ता 10वीच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती मिळतील. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.